नमस्कार. आजच्या या विशेष स्पष्टीकरणात आपण एका अत्यंत कुतूहल निर्माण करणाऱ्या आणि सखोल अशा धर्मशास्त्रीय विश्लेषणाचा अभ्यास करणार आहोत. हे विश्लेषण प्रामुख्याने 1 करिंथकर 2:16 या बायबलमधील वचनावर आधारित आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता थेट या नव्या दृष्टिकोनाची आणि विश्लेषणाची सुरुवात करूया. प्रभूचे मन कोणी जाणले आहे? खरं सांगायचं तर हा प्राचीन काळापासून चालत आलेला एक अत्यंत गूढ प्रश्न आहे. ऐतिहासिकदृष्ट्या विचार केला तर अनेक संदेष्ट्यांनाही हाच प्रश्न पडला होता की देवाचे अथांग आणि अमर्याद विचार समजून घेणे कोणत्याही सामान्य माणसाला कधीतरी शक्य होईल का? साहजिकच सर्वांसाठी हे एक खूप मोठं रहस्य होतं. या विश्लेषणाची रूपरेखा अगदी स्पष्ट आहे. आपण सुरुवात करूया अथांग समजून घेणे या संकल्पनेपासून. त्यानंतर मनाचा खरा उद्देश, आध्यात्मिक लक्ष्य आणि देवाला प्रसन्न करणे, नाविन्य आणि परिपक्वता स्वीकारणे, सखोल नम्रता आणि निस्वार्थता, आणि शेवटी परिपूर्ण एकता आणि सुसंवाद या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. पहिला भाग आहे अथांग समजून घेणे, म्हणजेच देवाला समजून घेण्याचे ते प्राचीन रहस्य. आता एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्या, जुना आणि नवा करार यांमधील देवाच्या मनाविषयीच्या समजुतीत किती प्रचंड मोठा फरक आहे. जुन्या कराराचा संदर्भ पाहिला तर अनुवाद 29:4 स्पष्ट करते की इस्रायल लोकांना देवाचे विचार समजून घेण्यासाठी तसे मन दिलेले नव्हते. पण नव्या करारातील वास्तव अगदी वेगळे आणि थक्क करणारे आहे. 1 करिंथकर 2:16 नुसार आता विश्वास ठेवणाऱ्यांना थेट ख्रिस्ताचे मन प्राप्त होते असं मूळ स्रोत सांगतो. हा खरोखरच एक प्रचंड मोठा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक बदल मानला गेला आहे. दुसरा भाग मनाचा खरा उद्देश. मुळात या मनाची रचना नेमकी कशासाठी केली आहे? ख्रिस्ताच्या मनाची विशिष्ट वैशिष्ट्य पाहण्याआधी मुळात बायबलच्या संदर्भात मन असण्याचा अर्थ काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. याचे प्रामुख्याने 3 उद्देश आहेत. पहिला उद्देश म्हणजे शास्त्र समजून घेणे आणि ते ग्रहण करणे, अगदी जसे प्रभूने आपल्या शिष्यांचे मन उघडले होते. दुसरा उद्देश म्हणजे दानिएलाप्रमाणे मनात ठाम निश्चय करणे आणि योग्य निर्णय घेणे. आणि तिसरा उद्देश म्हणजे राजा शल्मोनासारखे शहाणपण शोधण्यासाठी आपले लक्ष एकाग्र करणे. या 3 महत्त्वाच्या गोष्टी ख्रिस्ताच्या मनाची वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी एक अत्यंत भक्कम पाया तयार करतात. आणि इथूनच खऱ्या अर्थाने सर्वात रंजक भाग सुरू होतो. या विश्लेषणामध्ये ख्रिस्ताच्या मनाची एकूण 7 अतिशय विशिष्ट आणि महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. चला तर मग या 7ही वैशिष्ट्यांचा एकापाठोपाठ एक सखोल अभ्यास करूया. तिसरा भाग आध्यात्मिक लक्ष आणि देवाला प्रसन्न करणे. यामध्ये आपण ख्रिस्ताच्या मनाची पहिली 2 वैशिष्ट्ये पाहणार आहोत. इथे मूळ स्रोताने रोमन्समधील 2 वचनांचा आधार घेतला आहे. रोमन्स 8:6 अत्यंत प्रभावीपणे सांगते की आत्म्यावर मन लावणे म्हणजे जीवन आणि शांती आहे. म्हणजेच इथे गोष्ट जाणवते की आध्यात्मिक लक्ष आणि आपली आंतरिक शांती यांचा किती थेट संबंध जोडला आहे. त्याचबरोबर केवळ जगाच्या पाठीमागे न धावता स्वतःच्या मनाच्या नूतनीकरणातून आपले दिव्य रूपांतर होऊ देण्यावरही येथे विशेष भर दिला आहे. यावरून पहिली 2 वैशिष्ट्ये अगदी स्पष्ट होतात. याचा अर्थ असा की हे मन नेहमी अंतिम शांती आणि जीवनाच्या परिणामावर लक्ष केंद्रित करते. ऐहिक मोहांकडे किंवा जगाच्या आंधळेपणाने अनुकरण करण्याकडे याचा कल नसतो. त्याऐवजी देवाची परिपूर्ण इच्छा नेमकी काय आहे हे समजून घेणे आणि आपल्या प्रत्येक कृतीतून ते साध्य करण्याचा प्रयत्न करणे हे या पहिल्या आणि दुसऱ्या वैशिष्ट्याचे मुख्य सूत्र आहे. चौथा भाग नाविन्य आणि परिपक्वता स्वीकारणे ही आहेत ख्रिस्ताच्या मनाची वैशिष्ट्ये क्रमांक 3 आणि 4. एफेसकरांच्या पत्रातील ही वचने खरोखरच खूप खोलवर विचार करायला लावतात. जुन्या चुका कशा विसरायच्या आणि पूर्ण आध्यात्मिक वाढीकडे कसे जायचे याचा एक मजबूत पाया इथे मिळतो. जुन्या गोष्टी, जुना स्वभाव काढून टाकून नवा मनुष्यत्व धारण करणे आणि ख्रिस्ताच्या परिपूर्णतेच्या पूर्ण मापापर्यंत पोहोचणे हे ध्येय समोर ठेवण्यास हे विश्लेषण सुचवते. म्हणजेच इथे तिसरे आणि चौथे वैशिष्ट्य असे सांगते की भूतकाळातील चुका आणि जुन्या भ्रष्ट इच्छा विसरून जाऊन कायम नाविन्य आणि सतत नूतनीकरण स्वीकारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि त्याचबरोबर एक अतिशय परिपक्व, व्यापक आणि कधी न डळमळणारा असा सखोल आध्यात्मिक दृष्टिकोन स्वतःमध्ये विकसित करणे हे या मनाचे आणखी एक महत्त्वाचं लक्षण आहे. 5वा भाग सखोल नम्रता आणि निस्वार्थता. या भागात आपण 5वे आणि 6वे वैशिष्ट्य समजून घेणार आहोत. खऱ्या निस्वार्थतेचे यापेक्षा मोठे उदाहरण असूच शकत नाही. फिलिप्पकार 2:7 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे
सर्वोच्च स्थानावर असूनही दासाचे रूप धारण करून स्वतःला पूर्णपणे शून्य करणे ही एक खूप मोठी कृती आहे. नेहमी फक्त स्वतःला प्रसन्न करण्याऐवजी आपल्या शेजाऱ्याच्या किंवा इतरांच्या भल्याचा विचार करण्यास हा स्रोत प्रवृत्त करतो. या विश्लेषणामध्ये नम्रता आणि निस्वार्थता यांचे अत्यंत भावपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. उदाहरणार्थ, सर्व काही माहीत असूनही येशूने भाकरीबद्दल शिष्यांना विचारले किंवा वधस्तंभावर असताना लोकांची भयंकर निंदा अगदी शांतपणे सहन केली. स्वतःच्या प्रतिष्ठेचा त्याग करून अतिशय नम्रपणे इतरांची सेवा करणे आणि केवळ इतरांच्या भल्यासाठी स्वतःचे नुकसान किंवा निंदा सहन करणे हे या मानसिकतेतील नातेसंबंध आणि त्यागाचे महत्त्व अचूकपणे स्पष्ट करते. आणि आता आपण या स्पष्टीकरणाच्या अंतिम टप्प्यावर पोचलो आहोत. 6वा भाग, परिपूर्ण एकता आणि सुसंवाद, जे आहे ख्रिस्ताच्या मनाचे 7वे आणि शेवटचे वैशिष्ट्य. योहान 17 ही प्रार्थना खरोखरच या मानसिकतेचा सर्वोच्च सामूहिक उद्देश दर्शवते. जशी पिता आणि पुत्र यांच्यात एक निर्दोष आणि परिपूर्ण एकता आहे, तशीच सखोल एकता सर्व अनुयायांमध्ये असावी अशीच ती मूळ संकल्पना आहे. एक मन करा आणि शांतीने रहा, हा अतिशय स्पष्ट संदेश यातून दिला गेला आहे. थोडक्यात सांगायचे तर हे 7वे वैशिष्ट्य एका सामूहिक मानसिकतेवर भर देते. परिपूर्ण एकता प्रस्थापित करण्यासाठी इतरांचे सक्रियपणे ऐकणे, परस्पर आदर राखणे आणि समुदायामध्ये पूर्ण सुसंवादाने राहण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणीही स्वतःला श्रेष्ठ न मानता केवळ सामूहिक कल्याणासाठी एकत्र येणं हे पिता आणि पुत्राच्या एकतेचे सुंदर प्रतिबिंब मानले जाते. तर शेवटी साहजिकच एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. ही 7 वैशिष्ट्य खऱ्या अर्थाने दैनंदिन जीवनाला कसा आकार देऊ शकतील? देवाची इच्छा शोधणे, भूतकाळ विसरून दररोज एक नवीन सुरुवात करणे, विचारांनी परिपक्व होणे, नम्र राहणे, निस्वार्थपणे इतरांची सेवा करणे आणि सर्वांसोबत एकतेने राहणे, ही केवळ ऐकायला छान वाटणारी तात्विक संकल्पना नाही, तर ती एक अत्यंत व्यावहारिक कृती आहे. हे सर्व तत्वज्ञान दैनंदिन वागण्यात कसे उतरवता येईल यावर सखोल विचार करणे नक्कीच फायद्याचे ठरेल. हे विश्लेषण नक्कीच एका नव्या दृष्टिकोनाची ओळख करून देते. या सर्व मुद्द्यांचा नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि माहितीपूर्ण विश्लेषणासह.